तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता आपल्या नागपुरात बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मी एक स्वतः शेतकरी आहे आणि तुम्ही पण ऐकणारे शेतकरीच असाल अशी अपेक्षा आहे। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याला कोणत्याही पक्षाचं, कोणत्याही धर्माचं, कोणत्याही जातीचं, पक्षाचं काही लेनदेन नाही आहे। आता बच्चू कडू हे कोणत्या पक्षाचे नाही आहे, ते अपक्ष उमेदवार आहे आणि आपल्यासाठी कोणताही नेता हा कोणत्या पक्षाचा नाही आहे, कारण आपण शेतकरी वर्गात मोडतो। तर आपल्यासाठी जो लढेल तो आपला नेता, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, धर्माचा असो, जातीचा असो, आपल्याला त्याचं काही लेणं देणं नाही आहे। तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, शेतकरी मित्रांनो म्हणत आहे मी, तर तुम्हाला एक करायचं आहे की नागपूरला जाऊन तुम्हाला एक दिवस भेट द्यायची आहे, फक्त भेटच द्यायची आहे। जेणेकरून काय होईल की ते जे आंदोलन आहे ते आपल्यासाठी आहे, कर्जमाफीसाठी आहे। कारण आपल्या अंगावर किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्यावर कितीतरी लाखांना कर्ज आहे। शेतकरी आता हतबल झालेला आहे, कारण त्याला सरकार साथ देत नाही आहे, निसर्ग साथ देत नाही आहे आणि त्याच्यावर म्हणजे असं आसमानी संकट येऊन पडलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्या हाती फक्त काय आहे की एक नागपूरला जाऊन भेट देणे, जेणेकरून त्या आंदोलनाला एक पाठबळ मिळेल आणि आंदोलन हे चांगल्या रीतीनं होणार आहे। आणि यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की कर्जमाफी झाल्याशिवाय वापस येणार नाही आहे। त्याच्यामुळं आपला तर बच्चू कडू यांना सपोर्ट आहेच, तुमचा पण असू द्या, जेणेकरून या आंदोलनाला एक विशिष्ट दिशा मिळेल। चला मित्रांनो, हा व्हिडिओ खूप व्हायरल करा, जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांकडं जवळ हा पोहोचेल। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय भारत।